चौथ्या MCQचा पर्याय चुकलेला आहे बघा. त्यांनी देताना चुकीचा दिलेला. 12 एप्रिल येते, त्यांनी 5 एप्रिल दिलेला आहे बघा. तर ह्यातलेच रिपीट क्वेश्चन आहेत बघा सगळ्यांनी. यातलेच क्वेश्चन येतील. पेअर्स आणि चुकी बरोबर ते बरोबर आहे बघा. मराठीमध्ये टाकलेत मी. इंग्लिश पण आहेत. इंग्लिश पाहिजे असतील तर इंग्लिश पण मी टाकेन. आणि मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मिनिंगमध्ये जरासा फरक आहे. म्हणजे बघा तुम्हाला आणि उत्तर कशी वाटतात. कारण मराठी उच्चारांचा आणि इंग्लिश शब्दांचा बऱ्यापैकी काही म्हणजे एकसारखे जुळतच नाहीत ते. त्याच्यामुळे इंग्लिशच बरं वाटते. इंग्लिशमध्येच लिहिलेलं बरं पडते. फर्स्ट क्वेश्चन हा इंग्लिशमध्येच लिहित जा. सेकंड क्वेश्चनपासून मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल. ह्या डेफिनेशन आहेत. आशाच्या जबाबदाऱ्या हे आपण जरा डोळ्याखालून घालवा, कारण तो क्वेश्चन येईल अशी शक्यता आहे. बरेच वेळेला आलेला आहे तो क्वेश्चन. अन्नघटकाचे पण वर्गीकरण आहे बघा. क्लासिफिकेशन ऑफ फूड हे 2 मी लिहिले नव्हते कधी. मी मागच्या एक्झामला काढलेले आहेत ते. फर्स्ट टर्मच्या एक्झामला काढलेले आहेत क्वेश्चन, तेच शेअर करले आहेत आता. आणि मी डबल काढत बसायने आहे. हेच मी फक्त 1-2 वेळा वाचणार. पण MCQ ट्रू फॉल्स आणि पेअर्स यातल्याच पडतात, रिपीटच होतात त्या. ते आपल्याला 15 मार्क मिळून जातात. तर त्याचा सराव करा. बुक्समध्ये पण उत्तर आहेत, पण शोधायला जरा जास्त वेळ लागतोय. मग मी गुगल सर्च मारलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर घ्या स्क्रीनशॉट, नाहीतर मग बुकमध्ये तुम्ही शोधू शकताय. आपल्या भाषेत शक्यतो उत्तरं लिहायचा प्रयत्न करा. जास्त आपण त्याच्यामध्ये म्हणजे मोठे करून लिहू शकतो आपल्या भाषेमध्ये. तर पेपर व्यवस्थित लिहा सर्वांनी. लास्ट पेपर राहिलेला आहे उद्याचा, तर अभ्यास करा.